सविता किचनमध्ये सर्वांचं स्वागत. तर चला आज पुलाव बनवणार आहे. हे मटर घेतलेत मी आणि पालक उकळून घ्यायची आपल्याला अशी शिजून थोडीशी. तर इथं कुकर ठेवला आहे मी. 2-3 चम्मच तेल टाका. तेल गरम झालं का जिरा टाका 1 चम्मच आणि पातळ असा लांब लांब कांदा कापून घेतला आहे मी. चार कांदे मीडियम साईजचे. तर छान परतून घ्या आणि खूप छान पुलाव आहे, सर्वांना आवडेल असा आहे. तर नक्की बनवा तुम्ही. तर आपल्याला असं परतून घ्यायचं आहे कांदा छान. ते 2 टमाटर घेतलेत मी. याची प्युरी काढून घ्यायची आपल्याला मिक्सरमधून बारीक. तर कांदा असं चांगला छान ब्राऊन झाला की 1-2 चम्मच आपल्याला 2 चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे. पुन्हा परत छान परतून घ्या आणि आपली टमाटर प्युरी ती पण टाकून द्यायची आहे. तर असं सर्व मसाला आपल्याला चांगला मिक्स करायचा आहे. हे बघा, छान टमाट्याचा कच्चापणा काढून आपल्याला. आणि हे 4 हिरवी मिरची घेतली. मी इथं अर्धी पालक घेतलेली आहे. तर हे पण आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे. तर हे बघा असं मिक्सरमधून काढलं आहे. तर हा मसाला आपला छान शिजला आहे टोमॅटो आणि कांद्याचा. तर खूप थोडीशी हळद, अर्ध्या चमच्याला किंचित, 1 चम्मच धना पावडर, 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि मीठ स्वादानुसार. तर इथं 2 चम्मच मी दही टाकलेलं आहे. तर असं सगळं चांगलं मिक्स करून परतू घ्यायचा आहे छान मसाला. हे बघा, छान परतू घेताना छान एकजीव मसाला झाला पाहिजे, तरच भाज्यांना चव येते. असं तेल सुटूपर्यंत छान परतू घ्या. आणि हे वाटाणा आहे आपला. तर हा सगळा वाटाणा आपल्याला याच्यात टाकून द्यायचा आणि पुन्हा परतू घ्यायचं आहे सगळं. तर छान परतून घ्या चांगलं एकजीव, सगळा मसाला झाला पाहिजे. आणि 1 मिनिट चांगलं झाकून ठेवा. तर हे बघा कसं तेल सुटतं आहे मसाल्याचं. तर जे आपण मिक्सरमधून पालक आणि मिरची काढली ती पण आपल्याला याच्यात टाकून द्यायचं आहे आणि पुन्हा परतू घ्यायचं आहे. जितकं तुम्ही मसाला परतवता तितकी भाजीला चव येते, तेल पण सुटतं छान. तर आपले परतून झालेलं आहे. तर पुन्हा एक वाफ द्या अशी छान. तर बघा असा छान मसाला होतो, खूप छान होतो अशा पद्धतीने. तर हे बघा सर्व चांगला मसाला शिजला गेला आहे, एकजीव झाला आहे सगळं आणि कलरही छान आला आहे. तर तुम्ही पण बनवताना असं छान परतू थोडंसं झाकून ठेवून परतून घ्या. ते तांदूळ मी भिजत घातले होते 10-15 मिनटं. ते भिजलेत. याला 3-4 पाण्याने धुवून टाकून द्या कुकरमध्ये आणि असे परतून घ्या मिक्स करून छान मसाल्यामध्ये. तर सर्व मसाला छान असा मिक्स झाला पाहिजे तांदळासोबत, तर छान होतो भात पुलाव. तर असं मिक्स करून घ्या. अर्धा किलो तांदूळ घेतलेत मी. तर तुम्ही 3-3.5 ग्लास पाणी टाका, 3.5, कारण शिट्टी देणार आहोत आपण. तर हे बघा छान मिक्स करून घ्या. सगळा मसाला एकजीव झाला पाहिजे तांदळामध्ये. सर्व मिक्स करून घ्या चांगला हलू. तर हे बघा हे झालं आहे आपलं तयार. मिक्स झाल्यावर आपल्याला मी पण पाणी बरोबर टाकले, तर तुम्ही पण प्रमाणात पाणी टाका. तर हे झाला आपला रेडी मसाला आणि झाकण लावणार आहे. त्याला मी 2 शिट्टी आणि 3री शिट्टी भरून ठेवणार. तर झाले, भात झाला बघा आपला पुलाव. कसा झाला बघा, किती छान वाटतोय, छान कलर आला. तर असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करून घ्या. हे बघा किती मोकळा झाला आहे. हमेशा तांदूळ भिजून ठेवत जा, तर छान मोकळा सुटसुटीत भात, मऊ भात होतो. तर हे बघा आता मी प्लेटमध्ये काढते, दाखवते तुम्हाला. प्रमाण सगळं व्यवस्थित असलं तर छान होतो भात. तर बघा छान असा पालकमधला हा पुलाव झाला आहे.
वाटाणा पालक. तर नक्की बनवा, ट्राय करा आणि माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब करीत जा, शेअर करा. कमेंटमध्ये पण सांगा कसा वाटला तुम्हाला, माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्हाला. आणि खूप कमी खर्चात आहे, कमी वेळात आहे, झटपट रेसिपी आहे ही. तर नक्की आवडेल तुम्हाला, नक्की ट्राय करा. बघा किती छान दिसायला लागला आहे, सुंदर छान कलर आला आणि खूप स्वादिष्ट आहे, टेस्टी आहे खायला पण. हे बघा त्याच्यासोबत मी सलाद पण ठेवलेला आहे.